श्री स्वामी समर्थ. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा एक व्हिडिओ खास असणार आहे. आपण चाललो आहे सासरवाडीला आपल्या, आणि तिकडे धोंडे जेवणाचा कार्यक्रम आहे. आणि आपलं सगळं परिवार आपण चाललो तिकडे धोंडे जेवणासाठी. सासूबाईचं इन्व्हिटेशन आहे धोंडे जेवणासाठी. तर आपली सगळी फॅमिली आपण निघालो आहे. आता जातो आहे गाडीमध्ये आपल्या ह्या, आणि तिकडे गेल्यानंतर तिकडचा व्ह्यू दाखवतो. तिकडचं आपण सगळ्या गोष्टी बघूया, जेवण वगैरे करूया आणि नंतर येऊया. चला. आमची रानू तयार झालेली आहे, अनघा आणि अनघाची मम्मी पण, दोघी पण आता तयार झालेले आहेत मस्तपैकी, आणि त्या चालल्यात माहेरी धोंडे जेवणासाठी. तर मित्रांनो, आमच्या मातोश्री आहेत, आईसाहेब छानपैकी. आमची रानू इकडं मस्तपैकी तयार झालेली आहे, आणि आता ह्या गाडीमध्ये बसणार आहेत. चला बसा गाडीमध्ये. तर मित्रांनो, चला आता आपल्याला जायचं आहे. कुठे चाललंय? कुठे चालले कुठे चालले कुठे चालले पिल्लू? चला उतर, पाय पडून येतात. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत आमचं ग्रामदैवत आणि माझं आराध्य दैवतसुद्धा भगवान श्री दत्तात्रेयांचं हे मंदिर आहे. जेव्हा केव्हा आम्हाला वेळ मिळतो त्यावेळेस आम्ही इकडे येत असतो मित्रांनो, दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी. तर आम्ही आता स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत, आणि इकडे सुंदर अशी दत्तात्रेयांची मूर्ती आहे, आणि अनघाला आपल्या आईनं स्वामींच्या पायांवरती टेकवलेलं आहे. आता मी इकडे दर्शन घेतो आहे मित्रांनो. इथे एक मनाला शांती लागते मित्रांनो, म्हणजे खूप छान इथे वातावरण आहे, पावित्र्य आहे या मंदिरामध्ये, आणि खूप सुंदर प्रसन्न वाटते इकडे आल्यानंतर. आणि आता इथून आपण पुढे निघालो आहे, मार्गस्थ झालो आहे सासरवाडीच्या दिशेने, आणि आता अवघ्या काही क्षणामध्येच आपण इकडे पोहोचतो आहे. तर मंडळी, इकडे पोहोचलेलो आहोत, आणि इकडे लाईटचा वगैरे प्रॉब्लेम असतो थोडासा. तर अनघाला बाहेरच ठेवलं आहे आपण, आणि जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण करतानाच नेमकी लाईट गेली होती, त्यामुळे व्हिडिओ शूट पण नाही करता आला. आणि आता आहेराचा कार्यक्रम होतो आहे. सासरे बुवा आहेर चढवत आहेत धोंडे जेवणाचा, आणि हे आमचे सालेसाहेब छोटे. तर त्यांनी आपल्याला धोंडे दान दिलेले आहेत, दीपदान वगैरे केलेलं आहे, आणि आता बायकोची ओटी वगैरे भरण्याचं काम आमच्या सासूबाई करत आहेत. सासूबाई आमच्या खूप प्रेमळ आहेत मित्रांनो. त्यांचं मन खूप मोठं आहे, आणि विशेष म्हणजे अंगणवाडी शिक्षिका आहेत आमच्या सासूबाई आमच्या गावच्या. तर खूप छान एक व्यक्तिमत्व आहे, निर्मळ प्रेमळ असं आमच्या सासूबाईचं व्यक्तिमत्व आहे. आणि इकडे छोटे बंधू आणि आमचे सालेसाहेब यांचाही आहेराचा कार्यक्रम होतो आहे. आणि आता माझी आई इकडे बसलेली आहे, तिला पण सासूबाईंनी साडी वगैरे काहीतरी करत आहेत त्या, म्हणजे ओटीचा कार्यक्रम आहे. तर जे सोबत येतात त्या सगळ्यांनाच कपडे आहेर ह्या गोष्टी असतात मित्रांनो. अधिक मासामध्ये दान केलं जातं, आणि जावाई हे विष्णूचं स्वरूप मानलं जातं मित्रांनो. आणि इकडे सासरी बुवांचा कार्यक्रम चालू होता गाडीची पूजा करण्याचा. म्हणजे आपण गाडी नवीन घेतली, आणि त्या गाडीची पूजा म्हणजे, आणि गाडी पण पहिल्यांदाच आली होती सासरवाडीला. तर मग त्यांनी पूजा केली, आणि ऑन दी स्पॉट थोडंसं हे ठरलं पूजा वगैरे करण्याचं. त्यामुळे मग जस्ट नारळ अगरबत्ती आपण करतो आहे. हार वगैरे त्यांना आणायला इतका वेळ भेटलाच नाही. तर मित्रांनो, हे सगळं आटपून आपण आता परत आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. मस्त स्वामींचं भजन वगैरे आपण ऐकतो आहे, आणि आपल्या घराकडे जातो आहे मित्रांनो. तर अवघ्या काही वेळानंतर आपलं घर पण येईल. आणि आजचा हा एक छोटासा व्लॉग होता, जो की सासरवाडीमध्ये धोंडे जेवणाचा कार्यक्रम आपण या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.